निवडणुकीच्या निकालाची तारीख पुढे ढकलल्याने रमेश बारसकर यांनी शब्दांनीच नव्हे तर प्रत्यक्ष कोपरापर्यंत हात जोडून निवडणूक आयोगाविषयी नाराजी व्यक्त करत ईश्वरचरणी अशी प्रार्थना केली. असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला आणि देशाला कधीच लाभू नये. बारसकर यांचा आरोप आहे की निवडणूक प्रक्रियेची सुरुवात झाल्यापासूनच आयोगाचे कामकाज संशयास्पद राहिले. परिणामी हायकोर्टानेही या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निकाल स्थगितीचा निर्णय दिला. हायकोर्टाच्या या दणक्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा तापल्या आहेत, तर स्थानिक पातळीवर बारसकर यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगत आहे. निवडणूक निकालावर घोंगावलेल्या अनिश्चिततेमुळे उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदार यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता हायकोर्टाचा पुढील निर्णय काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साहेब, मतमोजणीचं जे उद्या होणार होती ती 21 तारखेला गेलेली आहे, तर काय तुमचं म्हणणं आहे? खरंच या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या बऱ्याच चुका या ठिकाणी झालेल्या आहेत. पहिल्यांदा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी त्यांनी सगळ्यांना आदेश काढला. नंतरच्या काळामध्ये ऑफलाईनला देखील त्यांनी त्या ठिकाणी परमिशन दिली. म्हणजे सुरुवातीलाच निवडणूक आयोग हा संभ्रम अवस्थेत होता. कारण ऑनलाईन फॉर्म भरायला सगळ्यांनी व्यवस्था केली, परत ऑफलाईन फॉर्म भरा, दोन्ही बी भरून घेतले जातील. तुम्हाला ऑफलाईन भरून घ्यायचं होतं तर पहिल्यांदाच घ्यायचं होतं. सगळ्या या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 350 ते 400 नगरपालिका याचे लाखो हजारो उमेदवार यांच्या सगळ्यांची अडचण खऱ्या अर्थानं एका विचारानं केली. तो विचार होता निवडणूक आयोगाचा आणि तो चुकीचा होता. कारण नंतरच्या काळामध्ये ज्या कोर्ट केस झाल्या त्यांचं म्हणणं असं आहे की 25 तारखेला उमेदवारी घेण्याचा अर्ज मागं घेण्याची संधी होती 25 तारखेपासून आणि 25 तारखेलाच कोर्टाचा निकाल लागला. पण त्यामध्ये मला निवडणूक आयोगाला या ठिकाणी तुमच्यामार्फत सांगायचं आहे, 25 तारखेच्या आधी 2 दिवस शनिवार आणि रविवार असल्यामुळं कोर्टाला सुट्टी होती. मग कोर्टानं काय सुट्टीच्या दिवशी आदेश देणं तुम्हाला अपेक्षित होतं का? जर तसं अपेक्षित असेल तर तुम्ही कोर्टाला देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय घ्या अशा पद्धतीनं सांगायला पाहिजे होतं. ते सांगितलं गेलं नाही. बरं, तुम्हाला निवडणूक लागायच्या आधी 48 तास तुम्हाला कुठलाही आदेश काढता येत नाही मतदानाच्या आधी. तरी देखील तुम्ही मतदान हे 20 तारखेला घेण्याचं काही कोर्ट केसेसमुळे ठरवलं. जर तुम्हाला पहिल्यांदाच घ्यायचं होतं ज्या दिवशी निकाल लागला, 25 तारखेला निकाल लागलं तुम्ही जर सांगितलं असतं तर उमेदवारानं एवढी 7-8 दिवस तयारी केली नसती, एवढं परिश्रम घेतलं नसतं, उमेदवाराची एवढी मोठी धावपळ झाली, एवढा मोठा वेळ खर्च झाला. आणि याला जबाबदार कोण आहे? तर निवडणूक आयोगाचे जे गाईडलाईन आहे हे चुकीचे आहे. आणि आता आपण असं सांगत आहेत की 3 तारखेचा निकाल 21 तारखेला या ठिकाणी आम्ही मतमोजणी करणार. म्हणजे निवडणूक आयोग ज्या दिवशी निवडणूक चालू झाली त्या दिवशीपासून जे संभ्रमात आहे ते निकाल लागोस तर संभ्रमात आहे. असा निवडणूक आयोग या महाराष्ट्राला, या भारत देशाला कधीही लाभू नये अशा प्रकारची विनंती या ठिकाणी महबूब सोबानीला करतो.